तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आला मुलाखती या व्हिडिओसाठी आणि आज मी आहे माझ्या स्वतःच्या गावी म्हणजे गडेगावला रोहित फसाट यांच्या घरी. तर त्यांना त्यांच्या बैलाबद्दल आणि काही जे प्रश्न आहेत ते विचारू आणि माहिती घेऊ, जेणेकरून समोर जे नवीन येणारे आपले जे पटवाले आहेत, जे बैलप्रेमी आहेत, त्यांना ते माहिती होईल की कशी देखरेख करायची त्याची, कशी नाही करायची, काय चूक होत आहे त्यांच्या हातानं, ते माहिती करून घेऊ. ते स्वतः पण नवीन आहे, परंतु त्यांच्याकडून आपण जेवढी होईल तेवढी माहिती घेऊ आज. तर दादा, अगोदर तुमचं पूर्ण नाव सांगा मला. माझे पूर्ण नाव आहे रोहित संतोष फसाटे. मी राहणार गडेगावी राहते. आणि बैलाबद्दल माहिती म्हणजे आता बैलाची नावं सांगतो तुम्हाला. बैलाचं नाव सांगून द्या. याचं नाव आहे शिवा. याचं नाव आहे शिवा. याचं नाव आहे चुनचुन. चुनचुन. हो. आणि त्याचं नाव आहे नवाज आणि छोटा अंग्रेज पण म्हणतात. हां, नवाज आणि छोटा. आता जो नवी एंट्री आली आहे म्हणजे नवाज आणि याच वर्षी घेतला. त्याचा व्हिडिओ आपण टाकला गावच्या पड्याच्या दाणीवर. पहिलीच पट्टी होती ते. हो, म्हणजे कधी शिकवला नव्हता. तर याची खरेदी वगैरे मग कुठची आहे? त्याची का त्याची तिरोड्या साईडून आहे. तिरोड्या साईडून एक गाव आहे अंग्रेजची. हो, कोणता तरी गाव आहे. हां, तिकडून आणला होता. मग खरेदी कोण करून दिला आहे ते खरेदी म्हणजे ते एक गणवीर म्हणून एक आहे. ते म्हणजे बैलाचाच व्यापार करतात. इकडून तिकडून घेऊन देतात. जसा आपला ते बडप्पाजी तिमेश्वर फसाटे त्यांना पण तो घेऊन दिला. हो, त्यांनी छा घेऊन दिला. मग याची खरेदी वगैरे कशी? याची खरेदी म्हणजे आपल्या जवळच्याच माणसाचा होता. आपला चांदण्यामध्येच होता हा बैल. त्याच्याकडूनच घेतला होता. म्हणजे जेव्हा शवक लावला होता, फक्त आपल्याकडे गोरा होता एक राम म्हणून, तर त्याच्यासाठी हा बैल घेतला होता. म्हणजे हा शिकवणीसाठी बैल? हो, शिकवणीसाठी म्हणून घेतला होता. परत बिन होता त्या टाइमला. हा, आणि हा घेतला होता लहान होता तेव्हा, आदत होता तेव्हाच घेतला होता. मागच्या वर्षी घेतला होता याला बेल्या साईडून. आता हा 6 करून राहिला. 6 करत आहे. 6 दादाचा. हो, म्हणजे 6 आता करत आहे. 4 वरून 6 करत आहे. रेस वगैरे याची रेस म्हणजे जास्ताची पट्टा नाही मारलून, पण याला जास्त पट्टा वगैरे पण नाही दिला, पण रेस मोठ्या बैलापेक्षा निघता येतो. म्हणजे चांगला याच्यात. मग मला सांग, याची तुला जी पटाची आवड आहे आता, हो, आवड तुला वडिलापासून आहे का आजोपासून आहे का तुझी स्वतःची आवड आहे? स्वतःची म्हणजे कसं आपल्याला पट समजत नव्हता मेन म्हणजे. तर मग काय आला, आता मासडचा पट होता आता आत्याच्याच गाव. तेव्हा काय आवड नव्हती, पण त्या दिवशी म्हणजे पहिली वेळ पट पाहिला तेव्हापासून असा म्हणजे वाटला का नाही आपल्या घरी बी पाहिजेत ना, आपण बी करावा. मग त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून मग आम्ही लहान गोरे घेतला होता. मग त्यांच्या शिकवण वगैरे एक निघला आणि एक नव्हता निघला, तर एकाला विकला आणि एकाला ठेवला होता. अच्छा, म्हणजे हे तुझी स्वतःची आवड आहे? घरच्याला म्हणला का मला पण पाहिजे, मी असा करतो? स्वतःची म्हणजे पप्पा बिन करते आणि पहिले बिन होते, आजीच्या काळामध्ये होते, चांगल्या नंबरमध्येच होते. मग ते पहिल्याच काळामध्ये मग ते विकमात वगैरे केला. मग याची कुठे रेस झाली आहे याची? या मोठ्या बैलाची पहिल्याच ज्या दिवशी म्हणजे घेतला त्या दिवशी आपण कोणता आपला मचारा नाही, गराडा नाही का, त्याच पटामध्ये पहिलीच म्हणजे गोऱ्यासोबत टाकला. त्या दिवशी पहिल्याच याच्यावर 26 नंबरला होता. हो, त्यात म्हणजे हारले होते. गोरा त्याला पुरालाच नव्हता ना, त्या. मग याचे हे जे आहेत आपला किती नंबर पासून किती नंबर पर्यंत खेळून राहिला? 30च्या अंदर पकडा. मागच्या वर्षी दुसऱ्या बैलामध्ये होता, निलूमध्येच होता तो, आमच्या घरच्याच म्हणजे काकाच्याच बैल होतो. आता त्याच्यामध्ये 11 नंबर पर्यंत खेळला. अच्छा, हो, हा टॉप मध्ये खेळला. हा टॉप मध्ये नाही. आता थोडा आता म्हणजे कसं मागं पडत. हो, मागं म्हणजे ज्याची ओळख झाली आहे मेन म्हणजे दातात पूर्ण झालाय. एमपीच्या नामांकित बैल आहे तो. अच्छा. याची खिलाई वगैरे कसं म्हणजे आता सीजन नाही, आता काही खिलाई वगैरे काही नाही, तनीस आणि फक्त गवत. आणि जेव्हा सीजन राहिले तेव्हा म्हणजे जसं आपला दिवाळी वगैरे लागली तर त्याच्या पहिलेपासून आपण याची खिलाई चालू करतो. मग काही आणखी खरेदीची वगैरे नाही? खरेदी वगैरेची नाही आता इच्छा, बघू आता दिवाळीमध्ये, कारण की आता सध्या नाही. मला सांग रोहित, तुला असं कधी वाटलं का बा आता आपण थांबून जावं, विकून टाकावा, म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यासारखी का आणखी काही इच्छा आहे? चांगल्या टॉपमध्ये खेळण्याची इच्छा आहे, कारण कसं आपण तेवढे रेंजचे बैल नाही घेऊ, कारण की बिन शिकवलेलेच बैल घेतो. हा बिन शिकला होता, तो बिन शिकला, आणि एक राम होता तो बिन शिकला होता. म्हणजे एका प्रकारे आम्ही म्हणजे घरीच बैल घडतून असं आहे. म्हणजे एका प्रकारे कमी रेंजचे घ्यायचे, कमी जाताचे घ्यायचे आणि एक व्यवसाय केल्यासारखा त्याला हे करायचा. म्हणजे ते एक तुला आवडच आहे का बा, चल एक सवक पण होते आणि व्यवसाय पण, दोन्ही पण त्या गोष्टी होत्या.
मग मला सांग, तू याची देखरेख स्वतः करतेस का? नाही, स्वतः आणि घरचे पण करतात, असं काय नाही. ते जास्त म्हणजे टेन्शन नाही यांच्या, कारण की बांधलेच राहतात आणि बरसाती वेळेस तर त्यावेळेस तर टेन्शन नाही राहत, कारण की घरा साईडला गवत वगैरे राहते. हां, तर बांधून ठेवायचं, तेवढा काय टेन्शन नाही राहत. म्हणजे चांगल्याच प्रकारे घरच्या घरी आपल्या सर्व गोष्टी. आता थोडीशी आता बैलाची हालत थोडीशी डाऊन हो, डाऊन आहे, कारण की आता सीजन नाही आणि खिलाई नाही, काही नाही. आता फक्त तनसीव आणि गवतावर बैल आहेत. असा वाटून राहिला का तुला, असा कधी कमी आपण याच्यामध्ये कमी पडला बा म्हणून सांगणार? हो, कमी पडला आपण, म्हणजे कसं आपण जसा मेंटेनन्समध्ये मेन म्हणजे कमी पडला आपण. जसं MP वाल्यासारखा तर आपण करू नाही शकू, हां, कारण की जे चारतात आणि आपल्या चारण्यामध्ये बहुत फरक आहे. कारण की आपण जे चारतो ना, चुन्नी आणि फक्त गव्हाच्या आपला हुंडा, आपला याचा कणकीचा हुंडा, बस एवढाच चारतो. आणि MP तले कसं आहे, ते बहुत काय चारतात, दूध वगैरे. हा, आणि मेन तिकडच्या कारण कंटिन्यू पटर राहते, हो. ते कंटिन्यू रेसमध्ये झालं तर आपले कसे सीजन पुरता राहते, एक Season बस पुरता तेवढ्याच्या. मग पाणी पडलं का आपल्या इकडच्या दाणी दाणी पण, आणि कसं आपले बंद होते. हो, नाही, काही बैल कसे राहतात, काहीचे जातात वावरावर जातात आणि आपले कसे घरीच राहतात. तेवढा काही म्हणजे पाय वगैरे मोकळे पाहिजेत बैलाचे, सारा. हो, ते तर आहेच. मग मला सांग रोहित, का तुझ्यासारखे आणखी जे कोणी नवीन येणारे आहेत त्याला का सांगशील की म्हणजे या क्षेत्र करायचा का नाही करायचा, किंवा काय चुकी झाली तुझ्या हातानं, का जे तुम्ही नको करा असे तुला काय वाटते, सांगशील त्याला काय सांगशील? नवीन अगर व्यक्ती जात असेल तर चांगलीच बैल घ्या, कारण की लो क्वालिटीचे म्हणजे खालचे बैल नको घ्या. आणि घ्यायच्याच असेल तर चांगलेच घ्या, चांगल्या याच्यातूनच घ्या. आणि कसा तेवढा मेंटेनन्स नाही होत. आणि जसं आता पंजाबवरून जास्त लोक घेतात, नाटे सर्वात जास्त आपल्याकडे पंजाब. आणि जास्त करून आपल्या इकडचेच बैल घ्या, आपल्या इकडच्याच लोकांनी घ्या. हो, गावठी घ्या, कारण की कसा राहते, गावठी जो आपल्याला साथ देऊ शकते आखरीपर्यंत, तो पंजाबवाला नाही देऊ शकत. म्हणजे रोजचं म्हणणं असं आहे का गावठी बैल जेवढं जास्ती काळ टिकल तेवढा पंजाबचा असो किंवा MP चा असो, जो रायगड नाटे म्हणतो किंवा बैल म्हणतात आपण, तर ते जास्त टिकू नाही शकत. तर आणखी काय माहिती सांगू शकतेस रोहित? हो, आणि माहिती म्हणजे कसा आपला जसे बैल आहेत, खिलाई वगैरे आहे, हा तो आहे, बरोबर मेंटेनन्स केला तर सब बरोबर होते. आणि कसा एखादी बैलाची आपण तब्येत असं समजून नाहीत, बैलाची तब्येत वगैरे खराब राहते म्हणून, आणि आपण त्या टाईमला पटामध्ये नेतो, पण आपल्याला माहीतच नाही राहत, तर त्या कारणाने बैलाला मारबीन पडते. आणि कसा बैल म्हणजे छाती वगैरे फुटते कधी कधी, बैल परण्यामध्ये पण बहुत कमी होऊन जाते. तर जेणेकरून हा आहे का आपला उद्देश, का बैलाची जर तब्येत खराब वाटली तर त्या टाइमला पटामध्ये नको नाही, बस आपल्या म्हणजे देखरेख पुरेपूर ठेवा त्या बैलाची, जे माणसाच्या हाती असेल किंवा मालकाच्या हाती असेल, तुम्ही त्याला पाऊसणारी का आज प्रॉब्लेम काय बा बैलाला आपला करू शकते का नाही करू शकत, त्या हिशोबाने खेळवा त्या बैलाला. म्हणजे मेन म्हणजे आता मालकाला समजल्या पाहिजे बैलावरून, की आमच्या बैलाची पण तब्येत खराब होती, खुटसरीच्या पटामध्ये आम्ही नेलो होतो, बैलच बहुत मागे पडला होता, आम्हाला बी जाणवला. मग त्याच्या बाद आम्ही कुठेच नाही दिला, बैल घरीच ठेवला होता. मग काही विक्रीचा वगैरे विचार आहे का? हो, विक्री म्हणजे त्या नवीन गोऱ्याची विक्री आहे. आता तो घेतला होता आम्ही, फक्त त्याची एकच पट्टी मारला, परते चांगला परते, पण आता सध्या कसा आपल्याला जास्त ठेवायचं नाही. म्हणजे खेळ मग कुठे झाला? त्याला कुठेच नाही दिला, कुठेच नाही, खेळ नाही झाला, फक्त पट्टी मारून झाली. फक्त पट्टी मारली माझ्याकडे याचा अंग्रेजचा. हो, विक्री करणे आहे त्याची. हो, त्या बैलाची. तर आता फक्त दातात म्हणजे तो फक्त आम्ही घेतला तेव्हा उदातच होता, आता 1.5 महिने झाला तो 2 दात केलं. अच्छा, आता 2 महिने झाले, 2 दात झाला आहे, पट्टी मारून झालं आहे. आणि जर कोणाला इच्छा असेल तो बैल घ्यायची, मी आणखी त्याच्या डिटेल व्हिडिओ देतो तुम्हाला. तर कोणाला खरेदीची इच्छा असेल तर तुम्ही भेट देऊ शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, मी कॉन्टॅक्ट नंबर देईन भाऊचा तुम्हाला, तर पाहू शकता. पट्टी झाली आहे, फक्त कोणतं पटात नाही नेला आहे, त्याच्या पट मारून हॉल आहे त्या बैलाचे. आणि जरी कोणाला इच्छा असेल तर पट्टी पण मारून भेटेल तुमच्या इच्छेनं. तर एकदा बैलाची विजिट कर जा तुमची इच्छा असेल तर.